गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 6/11/2025 आणि मी आहे सीएनजी पंपवर. आणि आज थोडी गर्दी जास्त आहे कारण लेट पण झाले, तसे 8:37 झालेत. कारण एवढं लेट होत नाही कधी, 7:30 ते 7:45 पर्यंत मी सीएनजी पंपवर असतो. चला ठीक आहे, राहू द्या. आज थोडं लेट झालेलं, 1 तासभर लेट झालाय. तर आज आधी सीएनजी भरून घेतो, मग नंतर डिव्हाइस वगैरे ऑन करू. तर आपलं झालं आहे सीएनजी भरून आणि आपण रेग्युलरच्या जागेवर पोहोचलो जुडिओच्या इथं. आणि आज ना थोडं सीएनजी जास्तच बसलं, 8.5 किलो बसलं. पहिल्यांदाच बसलंय 8.5 किलो, 8.44. आणि 0 करू ट्रिप आणि डिव्हाइसला ऑन करू. कारण एवढं आता 2 महिने होत आले गाडी, एवढ्या दिवसात पहिल्यांदाच 8.5 किलो बसलेला आहे. त्याने म्हटलं की प्रेशर जास्त आहे, तर डिव्हाइस ऑन करू. आधी करू उबरचं. आज लेट झालंय, तसं 9 वाजायला आले, 8:52 झालेत. आणि ओला चालू करू. ओला मिनी पण चालू करू, कारण काल मी नुसतं प्राईमच करत होतो, बुकिंगच झाली नाही ओलामध्ये. चला. आणि अजून एक, याचे जे आउट स्टेशन आहे, मी काल कस्टमर केअरला कॉल लावला होता, तर त्यांनी काय म्हटलं, 91 रिक्षाचे भाडे टाकायला लागलाय. तर त्यांनी काय म्हटलं, पार्टनर केअरमध्ये जावा. उबरची आली कुरडी नाही जायचं आपल्याला. आणि हे आय वॉन्ट इनेबल आउट स्टेशन कॅटेगरी आहे, ह्याला क्लिक करा म्हटलं त्यांनी. बघा, सॉरी करंट यू विल बी नॉट बी एबल टू एनेबल द आउट स्टेशन कॅटेगरी फॉर. परत 91 झाली, हे असं लिहून येत आहे. आणि त्याने काय म्हटलं, हेच करत राहावं म्हणजे चालू होईल. म्हणजे त्यानं काय म्हटलं, आम्ही काहीच करू शकत नाही आउट स्टेशनसाठी, कस्टमर केअर बोलला तसा. तर मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही सेटअप जे करणारे आहेत ते लोक म्हणतात की 2,000 द्या, आम्ही आउट स्टेशन कॅटेगरी चालू करून देतो. तर हे नाही का, त्यांनी म्हणजे ओलावाल्यांनी जे वेंडरशिप दिलेले त्या लोकांनी म्हणतात की 2,000 द्या आम्हाला, तर आउट स्टेशन कॅटेगरी चालू करून देतो. तर तिकडून कसं काय होत आहे आणि कस्टमर केअर कडून कसं काय होत नाहीये, हा प्रश्न आहे माझा. तर काय आता किती जरी केलं तरी होणार नाहीये चालू, मला माहिती आहे. कारण मागच्या वेळी जुनी गाडी होती तेव्हा पण मी पैसे देऊनच केला होता. तर ह्यावेळी तर मी पैसे देऊन करणार नाहीये. जोपर्यंत चालू होत नाही तोपर्यंत बघूयात. हे पहिली राईड आली आहे आपल्याला द्वारकावरून, द्वारका विश्वा इंद्रायणनगरला. हे गोलटेकडी नाही होते. ओलाचा हाच प्रॉब्लेम आहे, एक्सेप्टच होत नाहीये. चला पिकअप करू. हे इथून पिकअप आहे आपल्याला, द्वारका विश्वा. तर कोणी जर भोसरीत राहणारा असेल तर त्यांना माहिती असेल हा. तर ही बुकिंग आहे, अनिता मॅडम आहे. बघू, त्यांना तर अरावेल म्हणून मेसेज टाकलाय, तर बघू येतात कधी. दिवसाची पहिली राईड घेऊन पोचलोय आहे मी सिम्बॉयसिस किवळेला. या मॅडमला ड्रॉप केला आहे. आणि हे होती भोसरीवरून किवळेला. आता जस्ट ड्रॉप झाला आहे. आता इकडून तर खूप कमी आहे पडायची बुकिंग, पडतात पण लेट पडन. बघू आता लोधाच्या तिकडं जाऊया, कारण लोधाच्या तिकडून पडू शकते. आणि ह्या मॅडमचं त्या सोसायटीमधून फर्स्ट बिल्डिंगच होती बरं का, तरी पण त्यांनी आत बोलवला. मी म्हटलं मॅडम गेटच्या बाहेर येऊ शकला नसता का. म्हटलं पायाचा प्रॉब्लेम आहे म्हणते. म्हटलं ठीक आहे, पायाचा प्रॉब्लेम असेल तर आली. नाणेकरवाडी आहे, नाणेकरवाडीला आपल्याला जायचं नाहीये. चाकण नाणेकरवाडी म्हणजे चाकणला जायचं नाहीये. बघूया, वेट करू. सेकंड बुकिंग आलेली आपल्याला ओलामध्ये. आणि हे जे लोधा आहे ह्याच्यातनं, हे समोरची बिल्डिंग दिसत असेल तुम्हाला, हे लोधा आहे, ह्याच्यातनं पिकअप आहे आपल्याला.
जायचं आहे पिंपरीला. तर बघू, कारण लोकेशन सोसायटीच्या आतमधलं दाखवत आहे. त्याने तर फ्लॅट नंबर अजून पाठवला नाहीये. आता त्यांना कॉल करावं लागणार आहे आधी, कॉल करून फ्लॅट नंबर, कारण विदाउट फ्लॅट नंबर आणि कोणती बिल्डिंग आहे ते सांगितल्याशिवाय आतमध्ये सिक्युरिटी सोडत नाही आपल्याला. तर चला कस्टमरला कॉल लावतो, मग पिंपरीला पोहोचल्यावर कळवतो. आता लोधामधून एंट्री झालेली आहे आतमध्ये. मी कस्टमरला कॉल केलो आणि त्यांना विचारलं टावर नंबर आणि फ्लॅट नंबर काय आहे. तर ते काय म्हणते, भैया हम नीचे आ जाएंगे. अरे नीचे मतलब त्याला वाटत असेल वरती घ्यायला येतं. मी म्हटलं मला वाटतं कस्टमर बोलू पण शकतो की वरती येऊन घेऊन जावा आम्हाला. आपली दुसरी राईड कंप्लीट झालेली आहे DY पाटील मध्ये, DY पाटील पिंपरी. तर ह्यांना सोडलेलं आहे आतमध्ये, कारण लोकेशन चुकीचं टाकलं होतं त्यांनी. तरी पण त्याने म्हटलं की आम्हाला लोकेशन मी टाकलं होतं पण चुकीचं झालंय वाटतं. तर कारण मला माहिती आहे DY पाटील कुठं आहे काही नाही आणि कुठं, कारण डॉक्टर लोक होते ते म्हटलं मेडिकल आलेत आम्ही आणि आम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे. तर म्हटलं ठीक आहे सोडतो. तर त्यांना तर सोडलेलं आहे. तर आता बाहेर पडून मग नेक्स्ट राईडसाठी वेट करू आपण. आपल्याला आलेली आहे प्राईम रेंटल, 5 तासाची रेंटल आहे. आणि आता बघू हे कुठं जातील. आता पिकअप पण जवळूनच आहे. डायरेक्ट वाजली, कारण कधी काल काय झालं होतं, काल काय ड्रायव्हर लोकांनीच करत होते काय 2 वेळ बुकिंग आली रेंटलची. एक वेळ प्राईमची आली, एक वेळ गो रेंटलची आली. एक वेळ गो रेंटलची एक्सेप्ट झाली, पण काय लगेच एक्सेप्ट झाली की लगेच कॅन्सल. तर आज डायरेक्ट आलेली आहे आणि हे महिंद्रा टावर मधून पिंपरीमधून पिकअप आहे. पिकअप करू, हे कुठं फिरवायचं यांना बघू, अपडेट देतो. मी महिंद्रामधून म्हणून बोललो होतो, पण महिंद्रामधून नाही आहे. इथं एलेंटस म्हणून एक कंपनी आहे महिंद्रा टावरच्या अलीकडे. आता कस्टमरला तर कॉल केलेला आहे, तो म्हटलं आलो 2 मिनिटात. मी म्हटलं आतमध्ये येऊ का, नाही मी येतो बाहेर, थांबा तिकडे म्हटले. आता वेट करतोय कस्टमरची. बघू, पहिलं स्टॉप झालेला आहे मिंडा कंपनी माळुंगेला. तर त्यांना सोडला आहे, पण ही राईड जी आहे 4 वाजेपर्यंत आहे माझं. 5 तासाची राईड आहे, रेंटल प्राईम मध्ये आहे. आता बघू, हे लोक तर काय बोलले नाही तसे. जेवायला पण जायचं आहे यांना, मग त्यांना तर मी नंबर दिलेला आहे. मग त्यांचा कॉल आला की मग जाऊ. यांची तर 4 वाजेपर्यंत राईड आहे आपली. निवांत आपण थोडंफार आराम करूया. इथं लावतो गाड्या तर भरपूर दिसते इकडे. ओला उबेरची आहे का प्रायव्हेट आहे काय माहित नाही. चला वेट करू. आता कस्टमरचा कॉल आलेला आहे, निघायचं आहे म्हणून. आता कुठं जायचंय, काय जेवायला जायचंय की डायरेक्ट रिटर्न आहे का दुसरीकडे जायचंय बघूया. आता आलोय आम्ही इथं जेवायसाठी आले ते लोक. कारण मला पण बोलवत होते, कारण मी टिफिन आणलेला आहे त्याच्यामुळे मी गेलो नाही. कारण मी गेलो असतं माझे टिफिन भाजी खराब झाली असती आणि फेकावं लागला असतं, त्याच्यामुळे मी गेलो नाही. तर हॉटेल दाखवतो तुम्हाला. आधी टाइम बघा किती वाजलेत, 4 म्हणजे 2:35 आणि आपली रेंटल संपलेली आहे. 5 तासाची रेंटल होती, पण 3.5 तासाचं संपलेली आहे. आणि ह्याचे मला भेटलेलं आहे 1571 रुपये. कधी पण रेंटल जो आहे ना, रेंटल परवडती. कधी पण रेंटल आली तर एक्सेप्ट करत जावा, कारण कमी किलोमीटर चालते आणि आराम पण भेटतो आपल्याला. काय सगळं व्यवस्थित होतं. आता मी चाकणला गेलो होतो. चाकणला 1-1.5 तासात त्यांचं काम संपलं. त्याच्यानंतर ते जेवायला गेले. मग जेवण केल्यावर मग डायरेक्ट इकडंच आले.
आणि ड्युटी संपली. रेंटल कधी पण आपल्यासाठी फायद्याचं आहे, पण कधी पण रेंटल आली तर एक्सेप्ट करत जावा. जस्ट एक छोटीशी राईड भेटली महिंद्रा अँथेनिया मधून आणि ह्याला जायचंय 5.5 किलोमीटर आकुर्डीला. तर छोटीशी राईड आहे, पण काय 15-20 मिनिटापासून काय पडत नव्हती, त्याच्यामुळं एक्सेप्ट केली. याला ड्रॉप करू आता. आपली अजून एक राईड कंप्लीट झाली. आकुर्डी बजाज मेन गेटला ड्रॉप झाला आहे. आता इथून तर पडणार नाहीये, तर इकडं आपल्या जो आकुर्डी खंडोबा चौक आहे त्या साईडला जाऊया. तिथून एखादी चांगली राईड बघून घेऊ. आता जस्ट ड्रॉप झालाय बाणेरला. ही राईड होती 13 किलोमीटरची आकुर्डीवरून बाणेर. तर इथं ड्रॉप झालाय. आता तर पडायला लागली बावदान 160, 2.5 किलोमीटर पिकअप. नाही असले तर घ्यायचं नाही आपल्याला, चांगली बघून घेऊ. आता जस्ट मिनी बंद करू, मग प्राईम चालू करू. नुसतं प्राईमच घेऊ, ओला आणि उबेर दोन्ही. आता जस्ट मोशीमध्ये ड्रॉप झाला आहे आणि ही राईड होती 24 किलोमीटरची बाणेरवरून मोशी. तर ही जे कस्टमर होती त्याला आपल्या जो मोबाईल आहे ॲप त्याच्यावर जो बिल दाखवता त्याच्यावर विश्वासच नव्हता, की त्यांनी त्याच्या मोबाईलवर बघितला. आधी मी त्याला म्हटलो एवढं बिल झालंय, तर ते नाही भैया मैं मेरे मोबाईल में देखतो. मी म्हटलं बघा. तर त्यांनी त्याच्या मोबाईलवर बघितलं, मग त्याच्यानंतर बिल केलं. की आपण जो बोलतोय ते विश्वासच नाही त्यांना. ठीक आहे. तर आता ड्रॉप झाला आहे, कारण इथून माझं घर जवळच आहे तसं. तर बघू, एखादी जर सिटीमधली एखादी राईड आली तर घेऊ, नाहीतर मग जाऊ डायरेक्ट घरी. आता एक राईड आली आहे चिंचोडची. 900 मीटरवरून पिकअप आहे. प्राईम प्लसमध्ये आहे. 13 किलोमीटर दाखवलं आहे. आता ह्याला ड्रॉप करूया, मग अपडेट करतो. आपला ड्रॉप झालेला आहे चिंचोड गावात. आता येते रावेतला जायचं नाही आपल्याला, कारण एकतर त्या साईडने रावेत साईडने ट्रिप पडायचं लई मुश्किल होती. आता बघू, चिंचोडवरून एखादी सिटी किंवा दुसरी एअरपोर्ट वगैरे जर पडली तर घेऊ, नाहीतर बघूया, वेट करतो. आपला ड्रॉप झाला आहे पिंपळे सौदागरला आणि ही राईड होती चिंचोडवरून पिंपळे सौदागर. 7.5 किलोमीटरची राईड होती. तर ह्याला लागले 25 मिनिटं. टाइम तर थोडं जास्त गेलं, पण ठीक आहे. तर आता इथून एअरपोर्ट बघणार आहे, कारण एअरपोर्टवरून थोडं मला घरी जायला जवळ पडेल. इथून पण जवळच आहे, तरी पण आता किती 9:15 वाजलेत, म्हणजे 10 वाजेपर्यंत करायचे विचार आहे काम. तर बघू, आता जर पडली तर ठीक आहे, नाहीतर इथून मग घरी जाता येईल. कारण मी मोशीवरूनच जाणार होतो तसं, पण तिथून पडले चिंचोड प्राईम प्लसमध्ये, त्याच्यामुळं आलो होतो. तर आता बघू, इथं पिंपळे सौदागरला वेट करू थोडा वेळ. जर पडली तर ठीक आहे, नाहीतर डायरेक्ट घरी. आपला दिवसाचा झालाय एंड पिंपळे सौदागरलाच. काय इथून काय राईड वाजाना. तर आजची अर्निंग आहे उबरमध्ये 1800 आणि ओलामध्ये 1666. दोन्ही प्लस करूया, किती होतात. 1666 प्लस 1839 3,500 झाले. याच्यात ओलाचं रिचार्ज 67. आज उबरचा काय रिचार्ज घेतला नाही, कारण 6 वाजता त्याचं रिचार्ज संपणार, त्याच्यानंतर मी केलंच नाही. तर आजची अर्निंग आहे 3438.
ह्याच्यातनं CNG गेला असणार आहे 700चा, तर आजचे 2700 बॅलन्स आहे. तर ठीक आहे, आजची अर्निंग चांगली झाली. तरी पण आज मी आज लेटच चालू केलं होतं. लगभग 9 वाजली होती. तर उद्या जरा लवकर चालू करू, 7-7:30ला. मग उद्या भेटू. व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.